राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मागे लागलेला ईडीचा ससेमिरा अचानक थांबला का? त्यामागचे नक्की काय कारण आहे हे आज आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। नमस्कार, समता न्यूजमध्ये आपले स्वागत। राजकारणात आता एक नवीन पॅटर्न आला आहे आणि तो कोणता हे आज आपण सविस्तरपणे पाहू। राहुरीमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आणि भाजपने ती पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी कंबर कसली। मग साम दाम दंड भेद यासारखे अस्त्र उपसायला सुरुवात करून इतर पक्षांच्या उमेदवारांना आपले शस्त्र म्यान करण्यास भाग पाडले। अशावेळी मतदारांवर प्रभाव असणाऱ्या उमेदवारांना खास करून टार्गेट केले आणि यामध्ये गळाला लागले ते म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, ज्यांच्या मागे सक्त वसुली संचालनालय म्हणजे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागलेला होता। तर मग प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये प्रवेश करून स्वच्छ आणि निर्मळ झाले का? तर नाही, यावेळी भाजपने वेगळी खेळी खेळली। प्राजक्त तनपुरे यांनी भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा केल्यावर भाजपला पाठिंबा जाहीर न करता स्वतः या निवडणुकीमधून माघार घेत आपला उमेदवारी अर्ज देखील मागे घेतला आणि त्याचे फळ म्हणून ईडीच्या न्यायालयाने प्राजक्त तनपुरे यांची फक्त चौकशीच थांबवण्याचा आदेश दिला नाही, तर त्यांची जी काही मालमत्ता ताब्यात घेतली आहे ती देखील मुक्त करावी असा आदेश दिला। प्राजक्त तनपुरे यांच्या अशा प्रकारच्या माघारीने भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग एकदम सोपा झाला आहे। सर सलामत तो पगडी 50 या उक्तीला अनुसरून प्राजक्त तनपुरे यांनी हा निर्णय पोटनिवडणुकीच्या निमित्ताने घेतला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते, कारण पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब हे स्वतः सध्या वैद्यकीय उपचार घेत असल्याने त्यांचा पक्षावरील असणारा प्रभाव काही अंशी कमी झाल्याचे दिसून येत आहे। त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचा प्रभाव हा सरकारी यंत्रणांवर अजिबातच नसल्याने त्यांना या सरकारी यंत्रणेच्या जाचातून सुटका होण्यासाठी राष्ट्रवादीकडून मिळणारी साथ ही अशक्यच। नेमके हेच ओळखून भाजप आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणांचा वापर कशा प्रकारे करून घेत आहे हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे। यावेळी दुसऱ्या पक्षाचा उमेदवार आपल्या पक्षात न घेता आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी दिली, कारण बाहेरच्याला भाजपमध्ये घेऊन लढवले तर दगाफटका होऊ शकतो या शक्यतेने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला अलगदपणे आपल्या विजयी मार्गातून अशा प्रकारे बाजूला करून महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन पॅटर्न उदयाला आणला आहे। समता न्यूजसाठी मी तुळशीराम गोपाळा। प्राजक्त तनपुरेंच्या या निर्णयावर तुमचे काय मत आहे आणि तुमच्या मते या नव्या पॅटर्नचा महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी काय परिणाम होईल ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, यासारखे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपण आपल्या समता न्यूज चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा।